काश्मीरमधील पुलवामामध्ये स्फोट झाला असून सुदैवाने आपल्या जवानांचा ताफा त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी हा स्फोट झाला। या स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद झाले आहेत, तर घटनास्थळावर झालेल्या धुमश्चक्रीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला। चकमकीत 4 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। पाकड्यांनी हिंदुस्थानी पायलट समजून स्वतःच्याच सैनिकांना ठेचून मारले आहे। शहाजुद्दीन असे या दुर्दैवी पाकिस्तानी सैनिकाचे नाव आहे। शहाजुद्दीन याचे F-16 विमान नौशेरा भागात कोसळले। त्यानंतर उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले आणि हिंदुस्थानी सैनिक समजून चोप दिला। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे। नरेंद्र मोदींच्या पराक्रमामुळेच 2 दिवसात अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे। पाकिस्ताननं शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली। रात्री 9:20 अभिनंदन यांनी मायभूमीत प्रवेश केला। लिंगायत धर्म विचार मंथन परिषद सोलापूर रविवार दिनांक 3 मार्च 2019 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। आयोजन समिती विजयकुमार चंद्रशेखर हत्तुरे, महासचिव अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती आणि माजी सभापती परिवहन समिती सोलापूर महानगरपालिका सोलापूर, सकलेश बाभुळगावकर, सिद्धाराम कटारे, चंद्रशेखर करुटे, बसवराज चाकाई, मयूर स्वामी, अमित रोडगे, मल्लिकार्जुन बामणे, प्राध्यापक शिवलिंग अचलेरे, सुहास उपासे, प्राध्यापक हर्षवर्धन पाटील, काशीनाथ झाडबुके, डॉक्टर खानदेश मुदकण्णा, राहुल बोळकोठे, शेखर चौधरी, नागेश पडनुरे, श्रीशैल प्याड शिंगे, खंडेराव कामशेट्टी, विकास हत्तुरे। स्थळ मातोश्री सिद्धवाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन, विमानतळ समोर, हत्तुरे वस्ती, होडगी रोड, सोलापूर। भारतात परतल्यावर खूप छान वाटत आहे अशी पहिली प्रतिक्रिया विंग कमांडर अभिनंदन यांनी दिली आहे। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अटारी वाघा सीमेवरून रात्री 9:20 सुमारास मायदेशी परतले। त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक होणार आहे। सायंकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला असून नगरची जागा विखे पाटलांच्या मुलासाठी राष्ट्रवादीने सोडली आहे। नगरची जागा काँग्रेसला दिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे। लोकराज्य मासिकाचे माजी संपादक व ज्येष्ठ साहित्यिक दिवाकर गंधे यांचे आज डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात निधन झाले। ते 81 वर्षांचे होते। त्यांनी रेडिओ चित्रवाणीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री बाळकृष्ण महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह व मूर्तींची स्थापना, श्री गंगाधर महाराज यांची 6वी पुण्यतिथी सोहळा तसेच मूर्ती स्थापना बेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। सप्ताहातील नित्यनेम पहाटे 4 ते 5 काकड आरती, सकाळी 7 ते 8 श्री सद्गुरु प्रतिमेचे पूजन, सकाळी 9 ते 10 एकनाथी भागवत वाचन, सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दासबोध वाचन व प्रवचन, दुपारी 12 ते 1 सांप्रदायिक भजन, सायंकाळी 6 ते 7 सांप्रदायिक भजन, रात्री 7 ते 8 एकनाथी भागवत वाचन व ध्यान, रात्री 9 ते 10 सांप्रदायिक 12 अभंग। शनिवार दिनांक 2 मार्च 2019 रोजी दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत मूर्तींची भव्य मिरवणूक। रविवार दिनांक 3 मार्च 2019 रोजी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मूर्तींची स्थापना। त्यानंतर सप्ताहास प्रारंभ श्री बाळासाहेब महाराज नंदेश्वर यांच्या शुभ हस्ते। रात्री 9 वाजता हबब शेखर लाड महाराज चिपळूण यांचे कीर्तन व बेगमपूर वडदेगाव अर्धनारी भजनी मंडळ यांचा हरिजागर। सोमवार दिनांक 4 मार्च 2019 रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत श्रींच्या प्रतिमेचे व दासबोध ग्रंथ पूजन आणि प्रवचन। रात्री 9 वाजता हबब श्री ॲडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज उस्मानाबाद यांचे कीर्तन व अर्धनारी भजनी मंडळ यांचा हरिजागर। मंगळवार दिनांक 5 मार्च 2019 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत श्रींच्या प्रतिमेचे व दासबोध ग्रंथ पूजन, सकाळी 11 वाजता प्रवचन, दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी। तरी आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती। तसेच हे निमंत्रण आपण इतरांनाही कळवणे। विशेष सहकार्य देवसागर साधक समाज बाळकृष्ण महाराज अध्यात्म मंदिर बेगमपूर। संपर्क 9850 03 5839 आणि 9823 30 18 39। कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी।
जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67. पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर.